घरची आहे का? नाही. बाजारातून आणली आहे? हो. आता ह्याचा कार्यक्रम झालाय का? ह्याच्यात काही घालायचंय अजून? नाही, घालायचंय. त्यामध्ये आता आपण हे ओलं खोबरं घालूया थोडस, घाला घाला. आणि हे थोडंसं खरपूस असं ब्राऊन रंगापर्यंत परतून घेऊया. तू भारी आहे यार, तू नाही ते. हे जी आता मिक्सर मध्ये आपण प्युरी करून घेऊया. आता वाटण करताना याच्यात काही ऍड करायचंय का नाही? करायचंय, हं, पण आपण ते बाउल मध्ये काढल्यावर आपण करू. ठीक आहे, चल तू म्हणशील तसं. आज तुझ्या शब्दाबाहेर नाही बेटा मी. जरा हात बाजूला घ्या, तुला पोळणार नाही याची काळजी घे. नाही तर म्हणशील खवय्येमध्ये गेलो आणि दादानी चटके दिले. काय काय घालायचं त्याच्यात घाल. आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो आहे तो बरं. घालूया, घाला. आणि कोथिंबीर आहे ती घालूया. बर. आणि आता याचं काय करायचं? हे जी आपण वाटण करून घेऊया. बरं, जरा पेस्ट करून घेऊया. बरं, तुला एरवी गृहपाठामध्ये कोणी मदत करतं का तुझा तूच करतो? नाही, करतं कधी काय अडलं तर आईला किंवा बाबांना विचारतो. बर, ठीक आहे. मग मुद्दा काय, आमच्याकडे पण स्वयंपाक करताना मला मदतीला कोणीतरी असतं, हो की नाही? त्यांचं नाव आहे आचारी बुवा. काय? आचारी बुवा. आचारी बुवा. ते आचारी बुवा दूरवर उभे असतात, त्यांना रिक्वेस्ट करायला लागते या म्हणून. आचारी बुवा या म्हणा ना. आचारी बुवा या. या या. थोडं असं जरा या दोन्ही हाताने रे. या. हा, क्या बात है. आता ह्याची पेस्ट करून घेऊन येतात. ओके, बाय. बाय. झालं. आपल्याला कष्ट करायचं काही कामच नाही. पण मला सांग, स्वयंपाक करताना तुला कधीतरी थोडीफार आई मदत करत असेल ना? ती करते, पण मी तिला म्हणतो की तू मला मदत नको करू, कारण का तिने माझ्यासाठी खूप मदत केलेली आहे. ऑलरेडी आपल्यासाठी आई खूप काही करत असते, म्हणून हा आईला म्हणतो तू नको मदत करू. खरं आहे, आपल्या मुलांसाठी आई फार गोष्टी करत असते, आणि ते करता करता ती बऱ्याचदा स्वतःची स्वप्न सुद्धा बाजूला ठेवते. आपल्या गप्पांच्या ओघामध्ये वाटण तयार झालेलं आहे, पण ते असंच येत नाही, पुन्हा आवाज द्यायला लागतो. आचारी बुवा. आचारी बुवा. क्या बात है बेटा, छा गया मेरे दोस्त. घेऊन या. घेऊन या. व्हेरी गुड. असं म्हणावं लागतं. या या. या या. आले. बघ, हो. तुला हवं तसं झालंय का? हो. क्या बात है. मला थँक्यू तरी म्हण यार. थँक्यू. काय तू. आता काय करायचंय पुढे? आता आपल्याला एक कढई घ्यायची. पॅन नको? नको. काय करायचंय पुढे? आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तेल किती घालायचं सांग. बस. काय करायचं पुढे आता? आता आपण ह्याच्यामध्ये ही जी पेस्ट केलेली आहे ती त्यात घालूया. ठीक आहे. आता हे गॅस जवळ काम करताना तुला भीती नाही वाटत? नाही, असं एकदा दोनदा चटका बसलेला आहे मला. कुठे बसला होता दाखव. एकदा इथे बसला होता तव्याचा, हा, आणि एकदा तेल उडलं होतं. तेल उडलं होतं. हो. बाबू, चला तेल तापलेलं आहे, मी वाटण घालतो. हा, हो. तेल कमी नाही ना पडलं रे? नैतिक नाही. बरोबर आहे ना? हो. आता काय करायचंय सर? आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया आधी थोडस. हिंगनी चव मस्त येते, आणि त्याने आपलं पोट दुखत नाही. बर, ठीक आहे. मग घालू का? हो. आता आपण त्यामध्ये 1 चमचाभर हळद घालूया. पुन्हा हळद? हो. बरं, ठीक आहे. बाबो, पुढे? तिखट घातलंस ना? हो. आणि आता हे काय? आता फिश करी मसाला. आता आपण प्रमाण त्याचं- चुकत नाही होत ना? नाही ते? नाही. ओके ओके. मिक्स करू का? हो. आता आपण त्यात थोडस पाणी घालूया. किती लागणार आहे पाणी? थोडस. तर ते हलवून घेऊया. बघू बरं, जरा ढवळून घे. कसा ढवळतोच बघतो मी. 1-2 मिनिटं ह्याला थोडीशी वाफ काढून घेऊया आपण. ठीक आहे. पुण्यात तुला फिरायला जायला कुठे आवडतं? फिरायला जायला मला सिंहगड आहे. हो, सिंहगड आहे, आणि सारस बागेत. सारसबागेच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय का? हो, घेतलंय. मी पण घेतलंय. वा, याला छान तर्री आली रे हो. तवंगाला. आता काय? आता आपण त्यामध्ये मॅग्नेट केलेलं फिश घालूया. क्या बात है माय डियर फ्रेंड. नैतिक इज ग्रेट यार. शाबाश. हो 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 हो. सावकाश हा, पळू देऊ नको. मस्त. आता हे त्याच्यावरती घालायचं का? हा. करा. थोडस पाणी घालूया अजून.
भल्या भल्या लोकांना तुझ्या इतकी चांगली फिश करी येणार नाही. भल्या भल्या ज्या पद्धतीने तू ते फिश सोडतोस, ज्या पद्धतीने ढवळतोस, तुला 100 पैकी 100 मार्क. आणि आता एक 5 मिनिटं आपण मासं शिजून घेऊया. एक 5 मिनिटं. वा. आणि मग सगळ्यात शेवटी कोथिंबीरने गार्निश करायचं आणि मग आपली फिश करी तयार. मला सांग नाही, तू फिश करी खायची कशा बरोबर? भाकरी बरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो, नाहीतर मग भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. गरम भात आणि त्याच्यावरती फिश करी काय लागेल ना. वा, फारच छान. खवय्यांनो, 5 मिनिटं आम्ही जरा उकळी काढून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. फिश करी 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: सुरमई 5 ते 6 मध्यम आकाराचे तुकडे, टोमॅटो 1 वाटी, कांदा 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, लिंबू 1, ओलं खोबरं 1 वाटी, आलं 2 ते 3 छोटे तुकडे, लसूण 5 ते 6 पाकळ्या, हिरवी मिरची 2, फिश करी मसाला 1 चमचा, हिंग पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये सुरमई माशाचे तुकडे घ्या. त्यात अर्धा चमचा हळद, मीठ, लिंबाचा रस घालून मॅरिनेट करून झाकण लावून ठेवा. एका पॅनमध्ये तेल घाला. त्यात कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची घालून परतून घ्या. शेवटी त्यात ओलं खोबरं घालून मिश्रण खरपूस भाजून घ्या. भाजलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिश्रणाचे वाटण तयार करून घ्या. आता एका कढईत तेल घाला. त्यात तयार केलेलं वाटण घालून परतून घ्या. त्यात हिंग, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, फिश करी मसाला घालून परतून घ्या. नंतर मिश्रणात 1 ग्लास पाणी घालून एकत्र करून घ्या. मिश्रणाला उकळी आली की त्यात मॅरिनेट केलेले सुरमईचे तुकडे घालून थोडं पाणी घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. फिश करी तयार. नैतिकने पहिला पदार्थ कमाल केला, ज्याचं नाव होतं थाई करी. फिश करी. अरे हा, तुझं लक्ष आहे की नाही पाहतो तो फिश करी. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा, याचं नाव काय? बटरफ्लाय चिकन. बटरफ्लाय चिकन. म्हणजे असं ते बटरफ्लाय सारखं उडतं का? नाही, उडत नाही, मग पण फक्त नाव आहे त्याचं. फक्त त्याचं नाव आहे. हा पदार्थ कोणी शिकवला? हा शिकवलं नाहीये, हा रील वरती बघितलाय. अरे यार, तू सगळं इंटरनेट वरती बघून शिकतो, तुला काही शिकवायची गरजच नाही. भारी यार तुझं काम. बटरफ्लाय चिकन. चिकन साठी लागणारं साहित्य काय ते सांग. नाही, चिकन, बटाटा, कॉर्नफ्लॉवर, धने पूड, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर पेस्ट, आलं लसूण पेस्ट, पेरी पेरी मसाला, गरम मसाला, ऑरिगॅनो, लाल तिखट, हळद, मीठ. कृती करूया नैतिक पटकन, मला खूप भूक लागली आहे. काय करायचं पहिल्यांदा? एक बाउल लागेल. घे. काय घालायचं याच्यात? आता आपण त्यामध्ये पहिलं हे चिकन घालूया. बर. हे काय बोनलेस चिकन आहे का? हो. आता आपण यामध्ये हे मसाले घालूयात. गरम मसाला 1 चमचा भर. त्यामध्ये आता लाल तिखट, हळद घालूया थोडी, धनिया पावडर, ऑरिगॅनो, थोडस मीठ, आलं लसूण पेस्ट,